तुम्ही बाहेर पडा, इन्व्हेस्टमेंट करा. हां, आता म्हणजे महाराष्ट्र आपला एवढा मोठा आहे. बरोबर. तुम्ही दिल्ली साईड म्हणा किंवा तिकडची हो, लोकं हो. तरी बिझनेसच्या निमित्ताने का होईना, परदेशात हो, त्यांची हो. गुंतवणूक आहे. म्हणजे तुम्ही गुजराती लोकं गुजराती जगात आहेत. सगळ्या कोपऱ्यात आहेत. सगळीकडे त्यांनी हो. बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट इथे केलं. पण आहेत आणि इथे पण आहेत. हो, पण आपला मराठी माणूस आता सर्व सधन आहे. म्हणजे हो, जळगाव, हो, धुळे, हो. कोल्हापूर, नाशिक, सगळे, नागपूर सगळे. हां. सगळे सधन आहेत. हो. बरं ह्यांना जर का रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची, तर ह्यांच्यासाठी शहर म्हणजे कुठलं? फक्त एकच. ते म्हणजे आता नवी आपलं पुणे एक आहे हो, आणि एक नवी मुंबई. नवी हो, मुंबई हो, आत्ता हो, डेव्हलप. हो. कारण ह्यांना मुंबई परवडत नाही. कारण नाही. बरोबर, मुंबईमध्ये इम्पॉसिबल आहे. बरोबर. म्हणजे पुणे जर सोडलं, तर हो. अख्ख्या नाहीये महाराष्ट्रामध्ये काही. तुम्ही मला सांगा रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासारखं एकही शहर नाही, नाहीये, काही नाही. की मी तिथं प्रॉपर्टी घेतो. नाही. तर अशा लोकांसाठी ही उलटी सुवर्ण संधी आहे, सुवर्णसंधी आहे. की तुम्ही पटायामध्ये इन्व्हेस्टमेंट करा. बरोबर. आणि मग मी अजून एक तुम्हाला सांगेन, की बाबा पटायामध्ये इन्व्हेस्टमेंट का करा? तर तुम्ही जर का अजून परत एकदा मला एक्सप्लेन केलं या सर्व लोकांसाठी, की पटायामध्ये का इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे? पुढच्या 5 वर्षात काय प्लॅन असतील हो. इथले? असं एकदा फक्त एक्सप्लेन करा. हां, म्हणजे आपण याच्यावर एकदा बोललोय, पण परत एकदा म्हणजे जे काही ट्रिगर पॉइंट्स आहेत, हं, पुढच्या 5 वर्षाचं होरायझन जर का बघितलं आपण, तर हं, पटायात काय-काय होतायत गोष्टी. हं. तर एकतर कसिनोज सँक्शन झालेत. त्यामुळे कसिनोज येतायत 2029 पर्यंत फंक्शनल असणार आहे तिथे. ओके. दुसरी गोष्ट इन्फ्रास्ट्रक्चर वाईज आपण जर का बघितलं, तर इथे पटायामध्ये एअरपोर्ट आहे, ज्याचं आता एक्सटेन्शनचं काम चालू आहे. आत्ता दिल्लीहून डायरेक्ट फ्लाईट आहे. तर ते एक्सटेन्शनचं काम झालं, हं. की बऱ्याच शहरातनं, भारतातनं डायरेक्ट पटायाला फ्लाईट येतील. कारण यांना, थाई गव्हर्नमेंटला बँकॉकचं ताण कमी करायचं आहे. बरोबर. हो. कारण आत्ता भयानक ओव्हर क्राउडेड आणि ओव्हरलोडेड आहे बँकॉक. हं, हं. 2 एअरपोर्ट आहेत बँकॉकमध्ये. तर आता त्यांच्या प्लॅनप्रमाणे 2027ला त्यांचं हे 3 एअरपोर्ट कनेक्ट करणार आहेत. बँकॉकचे 3 आणि पटायाचा एक पटायचं. हाय स्पीड रेल नेटवर्कनी. हं, हं. म्हणजे तुम्ही पटायातनं बँकॉकला 30 मिनिटात हाय स्पीड ट्रेननी जाणार आहात. ओके. आणि याच्यामुळे काय होणार आहे, तर बँकॉकला जे लोकं जॉबला जातात, ते सगळे पटायाला येऊन राहणार आहेत. हं, हं. कारण कॉस्ट ऑफ लिव्हिंग चांगलं आहे, शहर चांगलं आहे. बँकॉक म्हणजे सगळं ट्रॅफिक, ट्रॅफिक, फक्त ट्रॅफिक आहे. त्यामुळे इथे राहतील लोकं पुढे जास्ती. हं, हं. दुसरी गोष्ट इंडस्ट्रियल एरिया आहे रेयॉंग म्हणून. हं, हं. इथे पोर्ट आहे लामछाबांग म्हणून. ते ते खूप मोठे इंडस्ट्रियल एरियाज आहेत. बरं. आपण म्हणतो आपल्याकडे खूप आहे, पण ते इथे येऊन बघावं लोकांनी आणि काय खरंच. साईजची कामं करतायत हे हो. लोकं आणि किती ऑर्गनाइज पद्धतीने करतात. हां. त्यामुळे ही जी लोकं या इंडस्ट्रियल एरियात 1 तासाच्या रेडियसमध्ये जे करतात, ते सगळे राहायला पटायला आहेत. कारण आपल्यासारखं अजून पिंपरी चिंचवड झालेलं नाही आहे, हं, की हं. फॅक्टऱ्या बंद करून तिथं बिल्डिंग बांधा आणि राहा. बरोबर. यांचे इंडस्ट्रियल एरिया हे इंडस्ट्रियल एरिया आहेत, तिथे राहत नाहीत लोकं. ते सगळे पटायात राहतात. ओके. त्यामुळे ते एक पॉइंट आहे. परत सताईप म्हणून इथे एक पोर्ट आहे. हं, तिथे हं. ते क्रूज टर्मिनल करतायत. बरं. ते चांगलं आहे. नंतर चायनाची हाय स्पीड रेल येते. खूप म्हणजे पोटेन्शियल जर का पुढच्या 5 वर्षातलं बघितलं, तर बऱ्याच गोष्टी इथे डेव्हलपमेंट चालू आहे आणि त्यामुळे इथे रिअल इस्टेटचं मार्केट चांगलं म्हणजे चांगलं पिकअप होणार आहे अजून. अच्छा. म्हणजे मी आता असं म्हणजे जे काही व्ह्यूअर्स, फॉलोअर्स जो हे व्हिडिओ बघतायत, हो. या सगळ्यांना सांगू इच्छितो, की बाबा तुम्ही ठीक आहे, एवढे सदर्न एरियाज आपल्याकडे आहेत, त्यांना रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट खरंच करायची. तर तुमच्याकडे आता सध्या तरी पुणे हे एकच हो. ऑप्शन आहे, बरोबर? तर त्याच्याऐवजी तुम्ही ह्या एरियामध्ये या. पुढच्या 5 वर्षामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट्स इथं होणार आहेत. बरोबर. मग तुम्ही सांगितल्याप्रमाणे कसिनो आहे, हो. ट्रेन आहे, इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे आणि मुळात पटाया म्हणजे हे टुरिस्ट डेस्टिनेशन ऑफ द इयर डिक्लेअर झाले मागच्या हो. महिन्यातच. तुम्ही Googleवर सगळे रेकॉर्ड अवेलेबल आहेत. किती लोकांनी थायलंडला व्हिजिट केली, किती लोकांनी पटायाला व्हिजिट केली. जस्ट नंबर्स बघा. बरोबर आहे.